साधारण 8 दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन आहे, म्हणजे संसदेचं अधिवेशन आहे. तर त्या संदर्भात आमदारांना खासदारांना एक दिशा मिळावी म्हणून अशा प्रकारच्या संसदीय पक्षाच्या बैठका पक्षप्रमुख घेत असतात. तशी ती काल झाली. नक्कीच ती विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना आपला, मी दावा म्हणणार नाही, आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे. आमदारांची संख्या जरी कमी असली तरी नियमात आणि घटनेत असं कुठेच लिहिलेलं नाही की विरोधी पक्ष नेत्याशिवाय संसद आणि लोकसभा चालावी. शिवसेनेचं बळ 20चं आहे. याआधी यापेक्षा कमी संख्या असतानाही विरोधी पक्ष नेतेपद अनेकदा मिळालेलं आहे. आमचा एकत्रित संख्या साधारण 50च्या वर आहे. त्याच्यामुळे सरकारनं खास करून विधानसभा अध्यक्ष जे आहेत काल आणि आज तेच आहेत, त्यांना घटना, संविधान, लोकशाही याच्याविषयी नक्कीच जाण असायला पाहिजे. आणि ते या विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदाची जी आमची भूमिका आहे ती मान्य करतील. शिंद्यांच्या काळात जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. शिंद्यांच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे, आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करणारा, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही, त्याच्यामध्ये ते एक आहेत. आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य, थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब, आदिवासी, बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये, त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये, खरेदीमध्ये, तर हे कसलं राज्य? त्याच्यावेळी मी आधीही म्हटलं आहे की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील. आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला आहे जनतेसमोर आणणार असेल तर नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत. त्यांच्या प्रत्येक कृतीचं आम्ही स्वागत करू. माणिकराव कोकाटेंवरती आज निकाल, माणिकराव कोकाटेंच्या निकालाचा फैसला आज होणार आहे. त्यांच्यावरती आमदार अपात्रतेची टांगती तलवार देखील कायम आहे. कायद्यानं ते अपात्र ठरलेले आहेत. त्यांची धडपड सुरू आहे मंत्रिपद वाचावं यासाठी. नियम आणि कायदा पाहिला. सुनील केदार आमदारकी गेली ना 24 तासात. राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत, आझम खान, या सगळ्यांच्या आमदारक्या 24 तासामध्ये घालवल्या भारतीय जनता पक्षाने. आणि इथे मात्र पूर्ण संधी दिली जाते स्वतःचा बचाव करण्याची. साहेब, धनंजय मुंडेंवर देखील आरोप झाले, राजीनामा देण्याची मागणी होती आहे. माणिकराव कोकाटे देखील आता अडचणीत आहेत. कुठेतरी अभय दिलं जात आहे या दोघां नेत्यांना? नक्कीच अभय दिलं जातं आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो. पण मला असं वाटतं की अजूनही आमचा न्याय यंत्रणेवरती विश्वास आहे. न्यायालयात ते प्रकरण आहे आणि न्यायालय यांना सोडणार नाही. साहेब पुणे बलात्कार प्रकरणामध्ये कोणी बरं करू द्या ना. त्यांच्या आयुष्यातलं जर ते ध्येय असेल तर त्यांनी जरूर प्रयत्न करावे. आमच्यासारखे लोक जे पक्षाबरोबर इमान इतबारे राहिलेले आहेत, आमच्यात एवढं बळ आहे की ही जी विध्वंसक शक्ती आहेत, जे महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेले आहेत, दिल्लीच्या मोगलाईबरोबर हात मिळवणी करून त्यांना रोखण्याची आणि इथे संपवण्याची ताकद आजही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वरानं आम्हाला दिलेली आहे. हे तुमचं जे फडफडणं आहे तात्पुरतं आहे. सत्ता आहे म्हणून तुमचं फडफडणं आहे. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल, शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल. हे माझं भाकीत नसून हा माझा दावा आहे.
साहेब, पुणे बलात्कार प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक विधान केलं होतं, टीका होऊ लागली होती आणि अशानंतर सुनावणीच्या वेळेला अचानक काही वकील येतात आणि ते सांगतात की जे बलात्कार आहे तो बलात्कार नसून संमतीने हे सगळं घडलेलं आता आहे. ह्याच्यावरती ही न्यायप्रविष्ट प्रकरण आता आहे, त्याच्यावरती इथे उभं राहून वक्तव्य करणं बरोबर नाही. घटना गंभीर आहे. या राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांनीच या संपूर्ण गंभीर प्रकरणाला जे काही वेगळे पायवाटा त्यांनी फोडलेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की त्या मुलीनं स्ट्रगल केलं नाही म्हणजे काय असतं, त्या मुलीनं विरोध केला नाही, त्या मुलीनं हाणामारी केली नाही. मग तुम्ही प्रशिक्षण द्या. बलात्कार करणाऱ्या मुलींनी ज्यांच्यावरती ही अत्याचार होतोय, मग तुम्ही त्यानुसार जागरूक करा की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. एक पाशवी माणूस एका अबलेवर अशा प्रकारे अत्याचार करताना तुम्ही त्या मुलीकडनं का अपेक्षा करताय. आणि राज्याचे गृहराज्यमंत्री इतके असंवेदनशील आहेत की ते म्हणतात त्या मुलीनं प्रतिकारच केला नाही. याचा अर्थ काय. दुर्दैव आहे की असे मंत्री या राज्याला मिळालेले आहेत. आदित्य ठाकरे विरोधी पक्ष हवे असं काही कालच्या बैठकीत ठरले का आमदारांचे? मी कालच्या बैठकीत नव्हतो, मी या दौऱ्यावर इथे आहे. ही पक्ष संघटनेची बैठक होती उत्तर महाराष्ट्रासंदर्भात, आणि साधारण याच महिन्यामध्ये असं ठरलेलं आहे की नाशिकमध्ये शिवसेनेचं विभागीय शिबिर घेण्यासंदर्भात आमचा निर्णय झाला. उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 विभागीय शिबिर आम्ही घेत आहोत. एक नाशिक आणि दुसरं विभागीय शिबिर जळगाव आणि धुळे या भागात होईल. आणि या दोन्ही शिबिरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. नाशिकमधून अनेकांनी सोडचिठ्ठी दिलेली पक्षाला, अनेक नेते अजूनही रामराम करते अशी देखील चर्चा आहे. हो, त्यानं कसं चर्चा. बघताय? सोडचिठ्ठ्या लिहायला जर पेन हवे असतील तर आम्ही त्यांना पुरवू. हे निष्ठावंत शिवसैनिक नाहीत. हे ऐरे गैरे येतात आणि जातात. माझ्या मागे बघा एक फळी उभी आहे, ही मूळ शिवसेना नाशिकची आहे. सगळे तुम्ही जे नाव घ्याल ते मागे उभे आहे. फळी कमी होत चालली साहेब. अजिबात नाही. मला सांगा ना, कोण कमी झालं, कोण कमी झालं. पैशाचा जोर वाढलेला आहे समोर, हे खरं आहे. पण तो पैशाचा जोर देवेंद्र फडणवीस त्याला बुच लावत आहे. ज्या प्रकारचे निर्णय फडणवीस साहेबांनी घेतलेले आहेत, तो हा भ्रष्टाचाराचा पैसा जो राजकारणामध्ये आमदार खासदार नगरसेवकांच्या खरेदी विक्रीत वापरला जातो, त्या भ्रष्टाचारालाच बुच लावण्याचं काम फडणवीस करतायत. त्याच्यामुळे हे जे गेले आहेत सगळे पैशाच्या अपेक्षेनं, ते सगळे मधल्यामध्ये लटकत राहणार आहेत. गेल्या काही साहेब- दिवसापासून आपण सामनाच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रतिक्रियेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचं खूप कौतुक करतात, स्तुती करत आहात. हे जवळीक साधण्याचे प्रयत्न आहेत की काय? अजिबात नाही. आम्हाला गरज नाही. आम्ही कशाला जवळीक साधू. ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे, ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही विरोधी पक्षात आहोत. विरोधी पक्षाचं हे काम नाही की उठ सकाळपासून त्यांच्यावरती आम्ही टीका करत राहावं. विधानसभेत, लोकसभेत, राज्यसभेत ज्या उत्तम गोष्टी घडतायत या राज्यामध्ये, तर त्याच्याविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडायला काहीच हरकत नाही. ह्यालाच लोकशाही म्हणतात ना. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी करू नका अशा पद्धतीची स्थानिकांची मागणी, म्हणजे काँग्रेस आणि कुठे? राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी करू नका. स्थानिक कुठे पण मुंबई व्यतिरिक्त त्याच्यावरती आम्ही चर्चा करू ना. आम्ही काल चर्चा केली आहे त्या विषयावरती. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये साधारण अशा प्रकारच्या आघाड्या होत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रत्येकाला संधी हवी असते. त्याच्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फार तर अशा आघाड्या होतात. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येकजण आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत असतो. शिवसेना एकत्र लढणार. पाहू ना. आमची अशी भूमिका आहे की आम्ही या इकडल्या सर्व जागा लढाव्यात नाशिकच्या. स्वतंत्र हा? स्वतंत्र अशी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या इच्छा आहे. त्याच्यावरती आता उद्धव साहेबांशी जाऊन चर्चा करू आम्ही. हा, मग हे कुठे जातात? गुवाहाटीला का सुरतला की गोव्याला की दरे गावात? काय कुठे जातात हे? बघा, यांची मती गुंग झालेली आहे. हे भरकडलेले आहे. हे सगळे अघोरी साधू आहेत. आणि प्रयागराजच्या अघोरी साधू जे आहेत त्यांची तपस्या आहे. त्यांची तपस्या आहे. ते हिंदुत्वाचे प्रतीक आहेत. पण हे नकली अघोरी आहेत. हे नकली अघोरी, हे राजकारणातले अघोरी आहेत. त्यांच्यावर लक्ष देऊ नका, अजिबात लक्ष देऊ नका. आणि हे जे अघोरी कृत्य करतायत सगळे,
राजकारणात पापं करतायत, त्याच्यामुळे हे गंगेच्या किनाऱ्यावर जमलेल्या अघोरींचं नाव खराब होत आहे. बहुतेक नेते प्रयागराजला गेले, संगमावर डुबकी मारायला. आपण नाही गेलो, शिवसेनेचे कोणी नेते नाही गेले. भाऊसाहेब देखील जाणं अपेक्षित होतं, गेले नाही. प्रश्न चांगला आहे तुमचा. सरसंघचालक मोहनराव भागवत गेले होते. सरसंघचालक मोहनराव भागवत गेले होते. आम्ही त्यांना फॉलो करतो. तुम्ही त्यांच्यावर टीका पण केली. तेही आमच्यावर करतात. हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, सध्याचा भारतीय जनता पक्ष हा नकली हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्यांच्याबरोबर हे सगळे आहेत, हे शिंदे फिंदे मिंदे, बरं का, हे डुप्लिकेट लोक आहेत. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांना मी तरी प्रयागराजला जाऊन गंगेत डुबके मारून स्नान करताना मी पाहिलं नाही. आम्ही सगळे म्हटलं सरसंघचालक गेले का त्यांच्या पाठोपाठ आपण जाऊया. म्हणजे ते गेले असते तर तुम्ही गेले असते. नक्कीच आमची अशी योजना होती की सरसंघचालक गेले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख आहेत, मूळ प्रमुख, तर आमचं जाण्याचं नक्कीच ठरलं होतं की आपण सरसंघचालकांना फॉलो करू. ते धर्मक्रांतीचे जनक आहेत. त्यानंतर संघाचे इतर जे प्रमुख लोक आहेत सगळे आम्ही त्यांच्या मागे होतो. पण आम्हाला कोणीच दिसलं नाही जाताना. म्हटलं काय गडबड काय आहे. त्याच्यामुळे तरीही आमच्यातले अनेक आमचे सहकारी पदाधिकारी प्रयागराजला जाऊन त्यांनी डुबके मारून ते आलेले आहेत. धन्यवाद. चला राऊत साहेब, हो एक गया. शेवटचा प्रश्न. PM किसान योजनेमध्ये राऊत साहेब, तर संजय राऊत यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.